महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची आज पहिली जाहीर सभा होणार आहे। इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। सोलापुरात राष्ट्रवादी शिवसेनेची युती आहे, मात्र प्रचाराच्या पत्रकावर फोटो भाजप आमदाराचा असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो विरोधी पॅनलच्या पत्रकावर आहे। सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती आहे। निवडणूक आयोगाकडून उमेदवाराच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले। खर्चाची मर्यादा वाढवली, मात्र कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाकडून आता प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। उमेदवार जो खर्च करू शकतो, प्रचार खर्च करू शकतो, त्या संदर्भात हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। खर्चाची मर्यादा जी आहे ती वाढवण्यात आली, मात्र कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्धारही करण्यात आलेला आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडून माहिती समोर आलेली आहे। नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी केलेल्या प्रत्येक प्रचार सभा, मेळावा आणि कार्यक्रमांचं छायाचित्र आवश्यक असणार आहे। खर्चाचा तपशील, खर्चाची अधिकृत बिलं जोडणं अनिवार्य करण्यात आलंय। रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचं लेखापरीक्षण होणार आहे। अ वर्ग मनपासाठी 15 लाख रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। ब वर्गासाठी 13 लाख रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। नागपुरात भाजप पदाधिकारी मुकुंद बापट यांची बंडखोरी कायम आहे। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये ब्राह्मण समाजाला डावलल्याचा आरोप आहे। 20 वर्षापासून भाजपचा उमेदवार न दिल्याचाही आरोप आहे। यावेळेला तीन ओपनचे हे होते, आरक्षण होतं, तरी ओपन कॅन्डिडेटला डावललं जाऊन अदर लोकांना तिकीट दिल्या गेलं। त्या संदर्भात हा उठाव आहे, ही बंडखोरी नाही आहे। ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून उठाव बरोबर आहे। हा ब्राह्मण समाजाचा कुठेतरी विरोध झाला आहे म्हणून हा उठाव केलेला आहे आपण। भाजप आमदार विक्रांत पाटलांची बहीण स्नेहल ढमाले पाटील बिनविरोध निवडून आल्यात। स्नेहल ढमाले पाटील अपक्ष उमेदवार होत्या। बहिणीसाठी भाजप उमेदवाराला माघार घ्यायला लावल्याने पक्षात नाराजी। भाजप आमदार महेश बालदींकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलाय। त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवू।